सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण ऑनली थेरॉटिकल टॉपिक टीच केला होता. त्या थेरॉटिकल टॉपिक मधले दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण काल लास्ट मध्ये टीच केल्या होत्या. त्या म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि एक डेफिनेशन होती वर्क फंक्शन. तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आणि वर्क फंक्शन या दोन टॉपिक वर डिपेंड आज आपण प्रॉब्लेम टीच करणार आहोत. सो फर्स्ट वन, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर जी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते, ज्या फ्रिक्वेन्सीमुळे फोटो इमिशन ही प्रोसेस होते. कोणती प्रोसेस? म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी, जी मिनिमम फ्रिक्वेन्सी जेव्हा इन्सिडेंट होणार तर फोटो इमिशन प्रोसेस स्टार्ट होणार. कोणत्या मटेरियल मध्ये? फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल मध्ये. कारण जे फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल असतात त्या फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल मध्येच कोणती प्रोसेस होत असते? फोटो इमिशन. तर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची आपली डेफिनेशन होती द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. बोला. द मिनिमम फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन which is required for photo emission in photosensitive material. फोटो इमिशन इन फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल त्याला म्हणत होतो आपण. कंटिन्यू. त्याला म्हणत होतो विद्यार्थी मित्रांनो आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट डेफिनेशन होती आपली वर्क फंक्शन. नेक्स्ट डेफिनेशन कोणती? मग वर्क फंक्शन म्हणजे काय? हा सपोज आपला एखादा मेटल सरफेस आहे. हा आपला काय? एक मेटल सरफेस. या मेटल सरफेस मध्ये असतात इलेक्ट्रॉन्स. मेटल सरफेस मध्ये काय असतात? तर जे आपण मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी या इलेक्ट्रॉनला देत होतो, मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी कोणाला देऊ? ज्यामुळे हे इलेक्ट्रॉन पुल आउट होणार. इलेक्ट्रॉन काय होणार? पुल आउट फ्रॉम द मेटल सरफेस. त्या मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीलाच म्हणतो आपण वर्क फंक्शन. कारण त्या एनर्जीचं काम कोणतं आहे? तर मेटल सरफेस मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनला पुल आउट करणे. मेटल सरफेस मधल्या असलेल्या इलेक्ट्रॉन्सला काय करणे? पुल आउट. तर ते त्याचं काय झालं? वर्क. ते त्याचं काय झालं? मग वर्क फंक्शनची डेफिनेशन होती द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोव्हाइडेड टू द इलेक्ट्रॉन. वन्स अगेन, minimum amount of energy provided to the electron, so it can be pull out from the metal surface. समजलं? जी मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी कोणती? कोणाला देतो आपण? इलेक्ट्रॉन्सला. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी इज प्रोव्हाइडेड टू द इलेक्ट्रॉन्स. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी आपण इलेक्ट्रॉन्सला देतो, ज्यामुळे इलेक्ट्रॉन्स मेटल सरफेस मधून पुल आउट होतात. मेटल सरफेस मधून काय होतात? पुल आउट. त्या मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीलाच आपण काय म्हणतो? वर्क फंक्शन. मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जीलाच काय म्हणतो? इज दॅट क्लिअर? आता यावर डिपेंड आहे आपले प्रॉब्लेम. हेडिंग टाका. प्रॉब्लेम बेस्ड ऑन Einstein relation and threshold wavelength. Problem based on Einstein relation and threshold wavelength. लक्ष द्या आता. आइन्स्टाईन रिलेशन काय असते माहिती आहे का कोणाला? ओके. आणखी काही? E इज इक्वल टू एच न्यू. E इज इक्वल टू एच न्यू. हा झाला आपला आइन्स्टाईन रिलेशन. आफ्टर दॅट एच ऍज इट इज, पण न्यू म्हणजेच काय असते? C अपॉन लॅम्बडा.
E इक्वल टू एच न्यू. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू असते 6.63 इंटू 10⁻⁻34. या व्हॅल्यू जर तुमच्या लर्न पण नसल्या तरी चालतात. पेपरमध्ये इन्स्ट्रक्शनच्या खाली सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या असतात. न्यूची व्हॅल्यू सी अपॉन लॅम्बडा. बट लॅम्बडा 0 म्हणजे झाला थ्रेशोल्ड. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. लॅम्बडा 0 म्हणजे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. याचा फॉर्म्युला असतो एच सी अपॉन फाय 0. एच सी अपॉन लॅम्बडा 0 म्हणजे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आणि फाय 0 म्हणजे वर्क फंक्शन. लॅम्बडा 0 म्हणजे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आणि फाय 0 म्हणजे, मी नंतर लेबलिंग लिहून देतो, आधी हे नोट करा. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ where lambda 0 equal to threshold wavelength, phi 0 equal to work function. Write down problem. What will be energy of photon? Problem note करा. What will be energy of photon in monochromatic source of light having frequency 5 into 10⁻14. 5 into 10⁻14 hertz. HZ hertz. 5 into 10⁻14 hertz. आता काल जेव्हा आपण फक्त थेरॉटिकल टॉपिक टीच केला, त्यामध्ये मी तुम्हाला मोनोक्रोमॅटिक लाईट पण डेफिनेशन लिहून दिली होती. आठवते कोणाला मोनोक्रोमॅटिक लाईट? नाही? ऐकून घ्या. मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय होते? ज्या लाईटची फ्रिक्वेन्सी काय असते? कॉन्स्टंट. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? मोनोक्रोमॅटिक लाईट. असो, वर्डाला म्हणून विचारलं होतं. आता विचारलाय आपल्याला एनर्जी फाइंड आउट करायची आहे. काय फाइंड आउट करायची आहे? आणि गिवन काय आहे? फ्रिक्वेन्सी. काय गिवन आहे? फ्रिक्वेन्सी म्हणजे न्यू. बोला किती आहे? 5 into 10⁻14 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट करतो आपण? न्यू. टू फाइंड, काय फाइंड करायचं आहे आपल्याला? एनर्जी. काय फाइंड करायचं आहे? आता एनर्जी फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन E इक्वल टू काय असतो? एच न्यू. E इक्वल टू अगेन E ऍज इट इज. एच ची व्हॅल्यू किती असते रे? 6.63 इंटू 10⁻⁻34 इंटू न्यू 5 इंटू 10⁻14. आता 5 नी याला काय करू? मल्टिप्लाय. 5 3 जा 15 कॅरी. 5 6 जा 30 प्लस 1 31 कॅरी. 5 6 जा 30 प्लस 3. ओके, तर आन्सर किती आलं? 33.15 इंटू -34 प्लस 14 आहे. तर -34 प्लस जर मी 14 केलं तर -20 येणार. सो 10⁻⁻20 जूल. Write down. Calculate the energy of photons. Calculate the energies
of photons corresponding to ultraviolet light and red light calculate the energies of photons corresponding to ultraviolet light and red light given that their wavelength are 3000 angstrom unit लिहिता येते ना, कैपिटल A वर्ध डिग्री angstrom unit and 7000 angstrom unit respectively. तुम्हाला एनर्जीज काढायची आहे. या प्रॉब्लेमला IMP कर्जा विचारले गेला आहे हे प्रॉब्लेम आणि बोर्डकडे लक्ष द्यायचा. तुम्हाला एनर्जी नाही म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, एनर्जीज म्हटलं आहे. म्हणजे किती एनर्जी काढायची आहे तुम्हाला? 2. आधी कोणत्या लाईट साठी? अल्ट्राव्हायोलेट लाईट आणि त्यानंतर रेड लाईट. 2 लाईट साठी काय काढायचे आहे आपल्याला? एनर्जी. गिवन डाटा वेवलेंथ फॉर अल्ट्राव्हायोलेट. वेवलेंथ फॉर काय? अल्ट्राव्हायोलेट. वेवलेंथ दिली तुम्हाला. हा, तर वेवलेंथ फॉर अल्ट्राव्हायोलेट किती आहे? 3000 ना. 3000 अँगस्ट्रॉम युनिट. आता अँगस्ट्रॉमला आपण आधी मीटर मध्ये कन्वर्ट करू. तर 3000 इंटू काय होणार? 10⁻⁻10 मीटर. अँगस्ट्रॉम युनिटला आपण 10⁻⁻10 लिहितो. आता हे किती झिरो आहे? 3 झिरो. जर मी यामधून मायनस केले तर इथं -7च येणार. किती येणार? सो 3 इंटू 10⁻⁻7 मीटर. हे समजलं कसं आलं तर सर्वांना? कारण 3000 म्हणजे 3 इंटू 10⁻3. 3000 म्हणजे काय? 3 इंटू 10⁻, मग हा 10⁻3 आणि हा 10⁻⁻10. याला सॉल्व्ह केलं तर आन्सर किती येणार आहे? 10⁻⁻7. पुढं वेवलेंथ फॉर रेड बोला. 7000 अँगस्ट्रॉम युनिट. So 7000 into 10⁻⁻10 meter. So 7 into 10⁻⁻7 meter. ही झाली अल्ट्राव्हायोलेटची वेवलेंथ, ही झाली रेड लाईटची वेवलेंथ. टू फाइंड काय विचारलं आपल्याला? एनर्जी. तर आधी आपण एनर्जी कोणाची फाइंड आउट करू? अल्ट्रा. आणि मग एनर्जी रेड. आधी अल्ट्राव्हायोलेटची एनर्जी फाइंड आउट करू, देन रेड लाईटची एनर्जी फाइंड आउट करू. सोल्युशन. अल्ट्राव्हायोलेट फॉर्म्युला सांगा एनर्जीचा काय असते तर? Hc/λ. एनर्जीचा फॉर्म्युला यस ऑर नो? कारण तुम्हाला लॅम्बडा गिवन आहे ना. मग लॅम्बडा गिवन आहे तर तुम्ही h न्यू यूज करू शकता का? नाही. लॅम्बडा जर गिवन आहे तर Hc/λ लिहून दिले मी फॉर्म्युला. तर हा येणार Hc/λ. पण लॅम्बडा पण कोणता? अल्ट्रा. एनर्जी अल्ट्रा तर लॅम्बडा पण आपला अल्ट्रा. अगेन H ची व्हॅल्यू 6.63 इंटू 10⁻⁻34. ही कुणाची व्हॅल्यू झाली? H. आणि C ची व्हॅल्यू माहित आहे काय असते तर? काय असते C ची व्हॅल्यू? 3 नाही माहित आहे. 3 इंटू 10⁸. C म्हणजे काय असते रे? वेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. C ची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते ना. किती असते? 3 इंटू 10⁸. मला वाटलं काही माहित असणार तुम्हाला.
तर 3 into 10 raised to power minus 7 अल्ट्रा 3 गेट -7 वर जाऊन प्लस होणार. सो 6.63 into 10 raised to power minus 34 into -7 वर जाऊन प्लस, तर 8 plus 7 15. 8 plus 7 आता -34 plus 15 मायनस किती? समजलं का? ही एनर्जी फाइंड आउट केली आपण अल्ट्रा व्हायलेट लाईटची. सेम फॉर्म्युला यूज करून कोणाची एनर्जी फाइंड आउट करू? रेड लाईट. इज दॅट क्लिअर? राईट. नेक्स्ट आता आपण एनर्जी काढली अल्ट्रा व्हायलेट लाईटची. आता आपण एनर्जी फाइंड आउट करू रेड लाईट. पुन्हा बोर्डकडे लक्ष द्या. काय होणार? HC अपॉन वेवलेंथ फॉर रेड लाईट. H ची व्हॅल्यू सांगा. 6.63 into 10 raised to power minus 34 3 into 10 raised to power 8 आणि हा किती होता? 7 into 10 raised to power minus 7. ओके. मल्टीप्लाय 3 3 जा 9 3 6 जा 18 कॅरी 1 3 6 जा 18 18 plus 1 19 अपॉन किती राहिला? 7 इंटू -7 वर जाऊन काय झाला होता? प्लस. तर 10 raised to power minus 34 इंटू -7 plus 8 15. आता 7 ने डिवाइड करता येणार का? ते पण डिवाइड करून दाखव. येते ना सर्वांना? ओके. 2.841 इंटू -34 plus 15 -19 जूल. राइट डाउन. लिहा. if the work function of metal is 4.8 into 10 raised to power minus 19 4.8 into 10 raised to power minus 19 joule. Calculate the threshold wavelength. आता हे तर एकदमच लो लेवलचा प्रॉब्लेम झालाय. लक्ष द्या. गिवन डाटा काय गिवन आहे सांगणार आहे? वर्क फंक्शन कशाने डिनोट करते म्हटलं मी? 50 किती आहे? 4.8 into 10 raised to power minus 19 जूल. वर्क फंक्शन गिवन आहे. टू फाइंड काय फाइंड करायला लावलं? थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा 0. सोल्युशन लॅम्बडा 0 चा फॉर्म्युला सांगा. HC अपॉन 50. लॅम्बडा 0 चा फॉर्म्युला HC अपॉन, यस ऑर नो? एकच फॉर्म्युला आहे ना थ्रेशोल्ड वेवलेंथचा. आणि वर्क फंक्शन काय आहे? गिवन. व्हॅल्यू पुटअप करा, सॉल्व करा. बघा H ची व्हॅल्यू 6.63 into 10 raised to power minus 34. C ची व्हॅल्यू 3 into 10 raised to power 8. 50 4.8 into 10 raised to power minus 19. ओके. आता 3 ने याला डिवाइड होते का? होते ना डिवाइड. किती येणार? 16 येणार. 13 कसं येणार? 3 1 जा 16 येणार ना. 16 म्हणजे 1.6 किती येणार? 3 1 जा 3 3 16 जा 48 3 16 जा तर किती येणार? 1.6 म्हणजे 6.63 अपॉन किती? 1.6 इंटू 10 raised to power minus 34 minus 19 वर जाऊन प्लस
तर 8 प्लस 19 किती 27. समजत आहे का रे? 8 प्लस आहे मायनस 19 वर जाऊन प्लस होणार, तर 8 प्लस 19 किती आला 27. लॉग अँटी लॉग न करता का डायरेक्ट करता? डायरेक्ट करायचं आहे, लॉग अँटी लॉग न करून टाका. लॅमडा 0 आधी काय येणार अँटी लॉग, आधी काय येणार किती व्हॅल्यू आहे या 2, तर पहिले येणार लॉग 6.63 अपॉन मध्ये आहे तर साइन कोणती मायनस, लॉग किती 1.6